कुठलाच आवाज येत नाही. परीक्षेचं टेन्शन, प्रोजेक्ट सबमिशन, केवढी कामं पडल्यात आपल्याला. अगोदरच क्लासवरून घरी जायला उशीर झालाय. कशाला घाबरतीस एवढं? आपणच आपल्या आयुष्याचे धागेदोरे ह्या पुरुषप्रधान संस्कृतीच्या हातामध्ये दिलेले आहेत. आणि कशाला घाबरतीस ग एवढं? मी आहे तुझ्यासोबत. बरं ते सगळं जाऊ दे, पण मला कुठल्या तरी मुलीचा आवाज नक्कीच येतोय. मला तर संध्याकाळी 7च्या नंतर जावं लागतं ट्युशनला. तेव्हा मी काय करू? अगं ते बघ तिकडे कोणीतरी मुलगी पळताना दिसते बघ. मी म्हणत होते ना तुला. कुठलाच आवाज नाही येत आहे. मी तर खूप घाबरले. चल लवकर पटापट. राम 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 राम. कशाला घाबरतीस एवढं? अगं ह्या अशा क्रूर रावणांच्या जगात कोणता राम येणार आहे तुला वाचवायला? अगं काय झालं? तुमचा आवाज ऐकूनच मी इकडे आलोय. अरे आम्ही आत्ताच बघितलं, काही मुलं एका मुलीचा पाठलाग करताना दिसली. कोण होते ते? कुठे गेली असेल ती आता? तुला माहिती आहे का? अरे आता हे मी कसं सांगणार? घाबरलेली होती, फक्त एवढंच बघितलं. आणि कसले रे मित्र तुम्ही? एक बसले रामराम करत आणि दुसरा बसलाय प्रश्न विचारत. मी काय म्हणते, घरी जाऊया का किंवा पोलिसांना फोन करूया? कोणीतरी नक्कीच येईल आपल्याला मदत करायला. अगं नको, आपण तिला शोधूया. दिल्लीत झालेलं आठवतंय का? अरे दिल्ली फार लांब आहे आणि प्रगती करताना 1-2 छोट्या मोठ्या गोष्टी तर होतच राहतात. खून, बलात्कार, त्यात काही एवढं. आणि पुणे तर एकदम सेफ सिटी आहे. इथे हे गोष्टी तर होणारच ना. आणि इथले लोक सगळे सुसंस्कृत आणि शिकलेले आहेत. दिल्ली लांबे? बोबदेव घाटापेक्षा लांबे का रे? का बदलापूरपेक्षा लांबे? अरे जंगलातलं एखादं निरपराध जरी गावात शिरलं तरी हुसकावून लावतो आपण त्याला. पण ही जनावर आधी यूपीत होता, मग दिल्लीत आला, मग बोबदेव बाग, बदलापूर, अरे सगळीकडे दिसतो मला हा MC रोड. आणि मग तुझ्या दारात थांब ग. ह्याच रस्त्याने माझी 12 वर्षाची बहीण शाळेला जाते ग. असं नको बोलू. अरे म्हणूनच तर गरज आहे ना आपल्या इथला पुरुष घडवण्याची. आपल्या इथल्या तरुणाला चारित्र्यवान, कर्तृत्ववान, सद्गुणी आणि सद्विचारी बनवण्याची. आणि मगच जन्म घेतील ते नवे शिवबा, नवे फुले, नव्या सावित्री आणि नवे बाबासाहेब. आज से अब से आन मेरी मैं तुमको ना छूने दूंगी. जान को चाहे छलनी कर दो, मान को ना छूने दूंगी.